साकोलीमध्ये मध्यरात्री एका डंपरने या जवळपास 9 जणांना, कामगार होते सगळे, या जणांना चिरडलं. याच्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. 3 जण सिरियस आहेत आणि बाकी या तिघांवरती ससून रुग्णालयात उपचार चालू. ज्या ठिकाणी हे सग भेटलं त्यांनी बाकडे लावलेले होते, ते बाकडे पण कशा पद्धतीने चिरडले गेले. या समोर म्हणजे हा जो फाटा इथला, या फाट्यावरून समोरून त्या साईडने पुण्यावरून हा डंपर आला आणि त्या टर्नला त्याला कंट्रोल नाही झाला. त्यावेळेस या संपूर्ण इथे समोर हा शिरला आणि इथे तुम्हाला तुटलेल्या बांगडीचे सगळे तुकडे दिसत असतील या ठिकाणी. त्यानंतर जेव्हा हा सगळा डंपर इथे पोहोचला त्यावेळी रात्री इथे लोक सगळे झोपलेले होते. महत्त्वाचं म्हणजे अमरावतीवरून ही सगळी माणसं इथं आलेली होती. कालच ते सगळे इथे पोहोचले. वेगवेगळ्या ठिकाणी साईट्सवरती काम करतात. याच्या आधी म्हणजे तिकडे आता जे सोयाबीनचं पीक काढलं ते निघालं तर तिकडेच कामासाठी आले होते. ड्रायव्हर दिली होती आणि केल्यानंतर गाडी चालवता हे घटनेच झाले त्याच्या आणि 26 वर्षाचा ड्रायव्हर आता कल्पेबल होमिसाईड म्हणजे सदोष काय झालं काय झालं जे बालक जे मेले तू कुठे झोपला इकडं एक झोपला तर या बाजूला आणि एक झोपणार आलं. बाकीची आम्ही एकदम कपड्याला होतो. म्हणजे तो घसरला इकडे पुण्यावरून चढून यांना आई त्यांची कोण आवाज आलिशा विनोद जखमी आहे. लोक कोणतरी म्हटलं टाकले वैभवी तिच्या वडिलांचं नाव काय? वैभवच्या वडिलांचं नाव यांच्यावर टाकत होते त्यांच्यावर मी पळून गेलो. पळून गेल्यानंतर वरती नाव त्यांनी तो जॅकेट तो कंटिन्यू फसला. फसल्याच्यानंतर तो लई झटके तरी दिवस पण तो काही निघाला नाही. मग आम्ही त्यांचा कॅलेट पकडला, त्यांच्या खाली काढलं, त्यांना मारत होतो. पण मारून काही अर्थ नाही म्हटलं. किती मुलं कोणाचा सरकारी शिक्षकामध्ये आम्ही कोणाचा गुन्हा काही आपल्या हातात घेत नाही. म्हणून आम्ही त्यांना हत्ती मेळाला पोलीसवाल्याने बोलावलं, त्यांच्या ताब्यात घेतलं. मंगरूळ जवळ तालुका जिल्हा अमरावती मंगरूळ जवळ. काय काम वगैरे काय करतात? काम आम्ही बांधकामच्या मिस्त्रीच्या हाताखाली आम्ही काम करतो. तुमच्याकडे रोजगार नाही, आमच्या गावाकडे रोजगार नाही आणि पाणी नाही आणि घरकुल नाही, जमिनीचे पट्टे नाही, काही नाही. जर आमच्याकडे जमिनीचे पट्टे वगैरे जर राहिले असते तर आम्ही अशा कामामध्ये आलोही नसतो. आम्हाला जमिनीचे पट्टे जर भेटले असते तर आम्हाला 2,000 3,000 नरेंद्र मोदी साहेबांनी जर टाकले असते तर आम्हाला भेटत गेले तर आम्ही कसं आहे आमचं परिवार आम्ही जगून घेतो. पण आम्हाला काहीच नाही, राहायला घर नाही, बरोबर काही नाही. कोण कोण आहे अमरावतीचं? कोण येतं? आमच्या अमरावतीचे पुरी फॅमिलीच आहे. माझ्याच परिवारामधली पुरी फॅमिली पुरी घर परिवारच होता माझा. तो जरी अपघात झाला तो बी माझे पुतणेच होते, म्हणजे माझ्या मोठ्या भावाचे. बरोबर असं म्हणून असं नरेंद्र मोदी साहेबांचं पवार फॅमिली ना, पवार फॅमिली ना, भाव पुरी पवार बरं. तर नरेंद्र मोदी साहेब रात्री तू हॉस्पिटलला कोणी गेलं? आम्हीच त्याला उचलून हाताने उचलून नेलं तिथपर्यंत. थोडा आयमॅक्स हॉस्पिटल आहे समोर. थोडा जीव होता तिथं, ते गुंड्या वगैरे लावल्या, आता झटके गेले. 6 हे होते त्यांना 6% होते होते ह्याच्यामध्ये. पण तो गेले 3 जण गेले आणि मूल लहान आहे ना. एका वर्षाची मुलगी होती आणि एक 2.5-3 वर्षाचा मुलगा होता आणि हा 21 वर्षाचा. 21 वर्षाचा. बघा आता या सगळ्या प्रकरणामध्ये 3 जण गेलेले अगदी उगाच शिशोला पण म्हणते 1 वर्ष या साईडला असा डंपर आला इकडे सगळा शिरला. खांडी पिंडी सगळी गाडी त्या साईडला
आता इकडे सगळे दगड वगैरे आहेत, त्याच्यामुळे ते तिथे तो थांबला, त्याचा स्पीड आणखी कमी झाला. पण इथून चक्का आहे इथून चाकाची जवळ इथून गेला म्हणजे इथून डंपर गेला त्या तिथं तिथे पण झोपला हा, असतो. इथं पूर्ण पब्लिक झोपून होती. असं आम त्यानं हे टाकलं. बरं बरं. त्यामुळे हा, इथं झोपून होती. मूळ असं आहे. मायग्रेशन होतं. हे आता कोणा देवापासून ते रोजीरोटीसाठी येत आहेत, त्यांच्या पोटा पाण्यासाठी सगळे येतात. कामगार जे सगळे काम करतात, हा एक तिथला आपला मजूर अड्डाच आहे. सुरू झाले होते, ते तिथे रात्री झोपले होते आणि आजपासून त्यांचं सगळ्यांचं काम सुरू होतं. जो आपल्याला साईडवरचे मजूर अड्डा ज्या त्यांना कामाला गोष्टी जाणार होत्या, त्याच्या आधी सगळी घटना घडली. मूळ प्रकरण असं की ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवतो. पोलिसात असेल, या गोष्टी स्टँडअप होतीलच, पोलीस होतील. बाकी ज्यांना आता ससून रुग्णालयात दाखल केलं आहे, त्यांना तुम्ही भेटवाला त्यांच्या सिरियस आहेत, त्यांना तर अलाउडच नाही भेटला. बाकी जे त्यांना भेटलं तर दोघांचे पूर्ण पाय फ्रॅक्चर रॉड टाकले आणि आताच्या लेवल त्यांना बँडेज हे केलेलं आहे. तिसऱ्या ज्या महिला आहेत त्यांचा पोटा पूर्ण तुटला आहे, चालता येत नाही. काही मदत मिळते का यांना सरकारकडून, आणखी काही डिक्लेअर झालेलं नाही. काय म्हणतो पाहिजे अजित पवार काय करू शकलं काय